सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आम्ही पण सगळं तुम्ही आता आले तुमची शिंदे साहेबांकडे आहे मग खड्ड्यांचं जबाबदारी कोण घेणार? आमची शिवसेना जनसामान्यांसाठी वाटते। बरोबर आहे बघा, नगरविकास खातं हे शिंदे साहेबांकडे आहे। शहरातल्या खड्ड्यांची आज परिस्थिती काय झाली? म्हणजे सत्तेत राहायचं आणि आंदोलन करायचं, म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रागल्यासारखं करायचं। तुमचं आंदोलन आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। तुमचा निषेध करतो आम्ही विरोधक, पण तुमची भूमिका काय येते? तुमची भूमिका काय चालली? कोण बोलतं? सभागृहात बोलू दिलं जात नाही। सभागृहात तुम्हाला तरी बोलू दिलं जाते का? आम्हाला बोलू दिलं जातं। शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नाने नाशिक महापालिकेत गुरुवारी चांगलाच राजकीय गदारोळ झालाय। खड्डे बुजवण्याऐवजी येथे दोन शिवसेना गट एकमेकांसमोर भिडले। शिंदे गटाचे महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रवीण तितमे हे खड्ड्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या कोतकर कुटुंबाला सोबत घेऊन आयुक्त मनीषा खत्री यांना भेटायला आले होते। आयुक्त दालनात नसल्याने तितमे यांनी फोनवरूनच कोतकर कुटुंबांची बाजू आयुक्तासमोर मांडली। त्यानंतर ते दालनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते। त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे आपल्या नगरसेवकांसह तेथे दाखल झाले। त्यांनी थेट तिदमे यांना डिवचले। तुम्हीच सत्तेत आहात तरीही आंदोलन करताय, लाज वाटते का? सत्ता सोडा आणि आपण दोघेही मिळून प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू। या विधानाने दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले। शब्दांची देवाणघेवाण होत वातावरण क्षणात तापले। वाद वाढत असल्याचं पाहून राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळा दराडे यांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही बाजू शांत केल्या। त्यांच्या मध्यस्थीमुळे पुढील मोठा राडा टळलाय। शहरातील रस्त्यांवरील खड्डे अजूनही जैसे थे, पण महापालिकेत मात्र खड्ड्यांवरून राजकारण चांगलेच तापले। सत्ताधारीच विरोधात आंदोलन करताय तर विरोधक सत्ता सोडण्याचा सल्ला देताय। या नाट्याची सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। की कुठल्या नगरसेवकांनी शिवसेनेचे आणलेलं नसून ते स्वतः कुटुंब इथे आंदोलन करायला आलं होतं, पण त्यांचा तो मेसेज यांच्यापर्यंत गेल्यानंतर आमचे नगरसेवक त्यांच्यावर येऊन थांबले, कारण प्रशासन त्याशिवाय दाद देणार नाही त्यांना असं वाटलं, म्हणून स्वतः ते येऊन त्यांच्यावर आंदोलनाला बसले व त्यांना दाद मिळवून देण्यासाठी आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांना साथ दिली। याच्यामध्ये कुठलाही चुकीचा प्रकार आमच्या नगरसेवकांनी केला असं मला वाटत नाही। पीडित कुटुंबाला शिवसेनेने काही मदत केली आहे? निश्चित त्यांना जी काही मदत करायची वैयक्तिक माझ्याकडून शिवसेना महानगर प्रमुख व नगरसेवक या नात्याने 1 लाख रुपयाचा निधी हा स्वतः वैयक्तिक माझ्याकडून त्यांना मी देणार आहे, हे आज तुमच्या समोर इथे सांगतो। आणि पक्षाकडून परत आमच्या शिंदे साहेबांना आपल्या राज्य सरकारकडून काय मदत करते यासाठी सुद्धा निश्चित मी प्रयत्न करणार आहोत।